हॅलो एव्हरीवन. आज काय झालं ना की जिज्ञासा स्कूलमधून आली. मी तिला आंघोळ घालून दिली आणि मी माझी ती पूजा करायला बसली. तर तेव्हा ती ना माझ्याजवळ आली आणि म्हणते की मम्मी मी रांगोळी टाकते. तर मी म्हटलं ठीक आहे तू टाक रांगोळी. तर मग ती बसली आणि रांगोळी टाकत आहे. हे बेस्ट आहे ना मोबाईल बघितल्यापेक्षा. आधी काय करायची मी, मला कोणतेही काम करायचे असल्यास मी तिला मोबाईल देऊन द्यायची किंवा कारण ती इतकी चंचल आणि इतकी बदमाश होती की खूपच जास्त ती अशी चंचलपणा करत होती. कुठे पण पडत होती, काही पण करत होती. तर भीती वाटायची की बाहेर जाईन. त्यामुळे मी तिला मोबाईल देऊन द्यायची की ती एका ठिकाणी बसायची आणि माझी कामं पटपट होत होते. त्यामुळे तिला काय झालं होतं की मोबाईलचं खूप जास्त हे झालं होतं, ॲडिक्शन झालं होतं. तर आता मी तिचा मोबाईल जो आहे तो पाहणे खूप कमी करत आहे. बिकॉज यामुळे काय होते की मुलं खूप ॲडिक्टेड होतात, रागीट होतात, काही पण वस्तू मारून फेकतात, काही करतात जर मोबाईल दिला नसलास तर आता मी तिचं ध्यान हे दुसऱ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजवर वळवत आहे, तिला मोबाईल न देता. त्यामुळे आज मी जेव्हा पूजा करत होती तर तेव्हा ती म्हणाली मला रांगोळी काढते आणि तिच्या स्कूलमध्ये आज ड्रॉइंगचा पेपर होता. तर तिला बटरफ्लाय काढायचं होतं. तर तिने तेच बटरफ्लाय काढायला सुरुवात केली. तर ती खूप छान प्रकारे बटरफ्लाय करते. म्हणजे ती अशा प्रकारे एंगेज होऊन जाते. तर फ्रेंड्स, तुम्ही पण असं आपल्या मुलांना काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त करू शकता, जेणेकरून ते मोबाईलचा यूज करणार नाही. हे बघा, आता मी तिला पूजेबद्दलही थोडंसं सांगत आहे. ते शंकरजीच्या पिंडीवर असं पाणी टाकत आहे मस्त छानपैकी. ते हे छान असे संस्कार आहे मुलांना जे आपल्याकडून मिळत असतात. तर त्यामुळे आपण हे छोट्या छोट्या गोष्टींना एन्जॉय करू शकतो त्यांच्या. मला खूप आवडते ती अशी काही ॲक्टिव्हिटीज करत असते तेव्हा. तिला असे ॲक्टिव्हिटीज करताना मला खूप आवडते, खूप मजा येते असं बघताना. आणि मोबाईल जर बघितलं तर मुलांचे डोळे लवकरच खराब होतात. त्यामुळे अशा दुसऱ्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना व्यस्त करा ज्यांच्यामुळे त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होतील आणि ते एंगेज पण राहतील आणि त्यांना काही शिकायला पण मिळेल. हे मला खूपच छान वाटलं तिला असं बघून. आणि ती खूप वेळा करते असं मला पाहते आणि ती नेहमी असं करते. तर प्रेयर करत आहे. आता बघा आणखी तिची दुसरी ॲक्टिव्हिटीज चालू झाली. मी मोबाईल न देता मी आता स्वयंपाक करते, पोळ्या टाकत आहे. त्यावेळेस मग तिच्यावर कसं लक्ष द्यायचं, ती येऊन ओट्यावर बसली आणि काहीतरी ॲक्टिव्हिटीज करेल. तिने ज्या ग्लासने पाणी टाकलं होतं त्याच ग्लासने तिने आता असं काहीतरी बनवलं. बघा ती काय बनवलं आहे तिने, तर तिने गुढी बनवलेली आहे. मी तिला विचारलं तू काय बनवलं, तर ती म्हणत होती मला की मी ही गुढी बनवलेली आहे मम्मी. तर बघा, हे जे आपण घरी आता गुढी उभारली होती, गुढीपाडवाचा जो आपला फेस्टिवल झालेला आहे तेच तिने बघितलं आणि ते बनवलं. मला तर खूपच नवल वाटलं आणि म्हणून मी हे सगळे क्षण कॅप्चर केले आणि ती आता तिच्या आजोबाला सांगायला गेली. पाहू शकता. आता बघा तिची तिसरी ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जेणेकरून ती मोबाईल न पाहता आपण तिला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त करू शकतो. आता तुम्हाला सांगते मी लगभग 2 तास तरी तिने ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या. म्हणजे 2 तास तिने मोबाईल न बघता ती अशी खेळत होती, एकटीच खेळत. तुम्हाला जिज्ञासाच्या ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या ते नक्की सांगाल आणि नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.